नमस्कार मित्रांनो, नादेकच बैलगाडा शर्यत. तर आज मी चालले होते कराडमध्ये का तर आज मला खूप मोसंबीचा ज्यूस प्यायची क्रेविंग झाली होती आणि आम्ही कराडमध्ये गेलो. मी मस्तपैकी असा मोसंबीचा ज्यूस पिला आणि इतका भारी लागतो, आपल्या हेल्थसाठी खूप छान असतो. त्याच्यानंतर परत मला येताना अननस दिसलं, मग मी 2 ते 3 अननस घेतले. परत मी आवरले आणि मी झाले तयार बैलगाडा शर्यतीसाठी जाण्यासाठी. तर आज शर्यत होती पुण्याच्या जवळ खंडाळा आहे ना, तिथे बावडा म्हणून एक आहे गाव, त्या गावात आज शर्यती होत्या आणि आज आम्ही शंभूला पळायला घेऊन चाललो होतो. तर तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न कायम पडत असेल की जिकडे बैलगाड्या शर्यती असतात तिकडे गिरिजा मॅडम कशा काय असतात. तर ह्याचं रिझन हे आहे की माझा बैल आहे शंभू 2200 आणि तो जिकडे पळायला असतो त्याच्यासोबत मी नक्कीच असते. आणि जर तुम्हालाही मला भेटायचं असेल तर बैलगाड्या शर्यतीच्या मैदानावरती तुम्हीही नक्की या, आपण नक्की भेटू. त्याच्यानंतर हा बोगदा मला इतका आवडतो ना, इथून बाहेरून कसं दिसतंय बघा आणि आता आत जाताना कसं दिसतंय बघा. बूम, डायरेक्ट हा बोगदा क्रॉस केल्यावरती आम्ही पोचलो मैदानावरतीच. परत मैदानावरती गेल्यावरती परत पहिल्यांदा मी शंभूला बघितलं. आता शंभू पुढे दुसऱ्या गाडीतून आलता आणि परत मागून आम्ही आमची 4 व्हीलर घेऊन आलतो. परत शंभूची बघितलं, शंभूची जरा मया केली कारण तो खूप शांत आणि खूप भारी बैल आहे तो. तुम्ही कधी जर त्याला भेटला तर तुम्हाला पण त्याचा खूप छान असा अनुभव येईल. परत अभय भैया छकड्याला पाणी करत होते आणि श्रेयस सर मामा ड्रायव्हरची मसाज करत होते. एकदम कॉमेडी सीन चालू होता, ते बघायला पण खूप भारी वाटतं त्यांची मज्जा. त्याच्यानंतर परत आम्ही शंभूला पाणी वगैरे केलं आणि आज शंभूला नेत होतं तिकडं मैदानावरती पळवायला. मग परत आम्ही सगळेजण तिकडे गेलो. तिथं आम्ही साईडला थांबलो होतो. याचं रिझन हे होतं की पुढून गाड्या इतक्या जास्त येत होत्या ना की खूप म्हणजे खूप भयंकर सीन होता. का तर पुढे थांबायला जागा होती भरपूर, पण जिथे बैल झोपला होता आम्ही तिथे सगळेजण थांबलो होतो. परत त्याच्यानंतर परत शंभूला आम्ही खाली पळायला घेऊन चाललो होतो आणि इतकं ऊन होतं भयंकर. सगळ्यांना मी सांगते, जे कोणी मैदानावरती जात असतील त्यांनी कॅप ही कंटिन्यू वापरावी का तर ऊन हे खूप आहे. त्याच्यानंतर आम्ही सेमीला मार खाल्ला, त्याच्यामुळे नंतर आम्ही घरी आलो. येताना ही बघा आपली सातारा राजधानी किती छान आणि किती भारी दिसतीये. परत येताना मी गाणी म्हणत 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 आले. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.